SK न्यूज, द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा। मला वाटतं रामगिरी महाराजांनीच खुलासा केलेला आहे। संतांनी खऱ्या अर्थानं सर्व धर्म जोडण्याचं काम करायची आवश्यकता आहे। आता मी मला वाटतं मी सकाळी या विषयावर बोललेलो आहे। समर्थन करत असताना जाती धर्मात आपल्याला भेदभाव करायचा का, धर्मात भांडणं लावायचं का, हा महाराष्ट्र गुन्हा गोविंदानं नांदू द्यायचा। जी गोष्ट हजारो वर्षापूर्वी झाली त्यावेळेची सामाजिक स्थिती काय, भौगोलिक स्थिती काय, कोणत्या स्थितीत काय गोष्टी चालल्या आहे याचा जर विचार केला तर मला असं वाटतं हा विषय कालबाह्य झालेला आहे आणि सर्व जाती धर्माने गुन्हा गोविंदानं आज राहण्याची आवश्यकता आहे। हा फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे। असं काढायला गेलं प्रत्येकाचं तर खूप निघतं प्रत्येकाचं। मला वाटतं त्याच्यात जुनं इतिहास खोदत बसू नये। एखाद्या वक्तव्यानं राज्यात वाद होण्याची शक्यता असताना, दोन समाजामध्ये मतभेद होण्याची शक्यता असताना, संतप्त वातावरण असताना त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री अशा प्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा या राज्यात दंगली पाहिजे। दंगलीवर त्यांना स्वतःची सत्तेची पोळी भाजून घ्यायची आहे, कारण त्यांना त्यांच्या कामावर विश्वास आहे नाही, कारण त्यांनी काही कामच केलेलं नाही। म्हणून खोट्या घोषणा, सरकारची तिजोरी लुटण्याचं काम आताच्या घडीला चालू आहे। राज्य कर्जबाजारी झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं त्यांना अशा मुद्द्याचा आधार आहे, आधार ते घेत आहेत, एवढंच म्हणता येईल त्याच्याविषयी। उपमुख्यमंत्री अजित पवार आज असं म्हणाले की जर 5 वर्ष ही योजना चालू ठेवायची असेल तर निवडणूक आली की कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ या चिन्हाला तुम्ही लक्षात ठेवा आणि विधानसभेला आम्हाला मदत करा, असं जाहीरपणे त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे ही योजना मला असं वाटतं अजितदादाचं फार नाही, वर्ष दीड वर्षापूर्वीचं तुमच्याच प्रसिद्धी माध्यम आलेलं कमळी 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 अजितदादा म्हणले तेवढं जरा आठवा, बाकी काही बोलत नाही मी। देवेंद्र फडणवीसांनी एक आरोप केलेत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात। विरोधकांनी योजना बंद पाडण्यासाठी ऑनलाईनमध्ये घोळ घालण्याचे प्रयत्न केले, साईड स्क्रॅप करण्याचे किंवा क्रॅश करण्याचे प्रयत्न केले, ऑफलाईनमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न केला। विरोधकांनी खरं असं केलं? मला असं वाटतं हे धंदे त्यांना चांगले जमतात, आम्हाला हे धंदे जमत नाही। आम्ही काही कपटनीती करणारे लोक नाही, अनाजी पंतांच्या अवलादीचे लोक नाही, आम्ही छत्रपती शिवरायांच्या अवलादीचे लोक आहोत, मर्दानगीनं लढणारे लोक आहोत। आज तुमची कोणती साईड, कोणतं तुमचं जर बघायला गेलं या नवीन तंत्रज्ञानामध्ये कुठे आहे महाराष्ट्राची स्थिती? आज जर साधं एखाद्या योजनेचं साईट उघडली तर 15 मिनिटात ती एकदम फुल चालते। त्याच्यामुळे कोट्यवधी लोक जर याच्यामध्ये नोंदणी करत असतात तर या सगळ्या साईट होत असतात। मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी उगाच महाराष्ट्राला उल्लू बनवण्याचं काम करू नये। साध्या आता लहान मुलालाही कळतं की लाईन का बिझी राहतात, कोणत्या वेळेला राहतात, कोणत्या वेळी केलं पाहिजे, मला वाटतं साध्या मुलालाही कळतं। त्यामुळे फुकटचे आरोप देवेंद्र फडणवीस करून त्यांच्याच भाषेत नॅरेटिव्ह, खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करू नये। खरं तर तुमचे जुने सहकारी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या मुलाला तलवारीने केक भरवलेला आहे। संजय गायकवाड म्हणजे काय, त्यांच्याविषयी काय बोलायचं, काय फार दखल घेणं योग्य थोडी व्यक्तिमत्व आहे। दादा आढळराव पाटील असतील किंवा अर्चना पाटील हे अजित पवार गटामध्ये गेले होते निवडणुकीच्या आधी, मात्र आता ते कुठेच दिसत नाहीत। अगदी यात्रा त्यांच्या भागात आली तरी ते दिसले नाहीत। काय ते पुन्हा निवडणुकीनंतर अजितदादा पण नाही दिसणार। दादा यांच्यावरचं प्रश्न असा आहे, मोहोळमध्ये ज्या पद्धतीनं आज बैठक झाली आणि अनगरमध्ये जो काही वर्तन झालेलं आहे तर त्या संदर्भात आपण काय भूमिका घेणार आहात आणि काय नाही, असे तहसील निर्माण व्हावेत। पण या राज्यामध्ये मला असं वाटतं 56-57 प्रस्ताव प्रलंबित आहेत आत्ताच्या घडीला आणि असे अप्पर तहसील करत असताना त्याची भौगोलिक स्थिती जाणून घेतली पाहिजे। तालुक्याचे भाग किती होतात, कसे होतात, डावे होतात, उजवे होतात, घाटावरचे होतात, खालचे होतात, हायवे कुठे आहे, इकडून आहे, इकडून आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून सगळ्या लोकांना सोयीचं होईल अशा पद्धतीनं ते निवडलं पाहिजे। शक्यतो तालुक्यातल्या 2 नंबरची लोकसंख्या जी या जुन्या तहसीलपासून दूर असलेलं गाव निवडलं पाहिजे। राजकीय हेतूनं प्रेरित होऊन अशा पद्धतीनं अप्पर तहसीलची जागा निवडलेली आहे मोहोळची, ती चुकीची आहे। तिला कशा पद्धतीनं सरकारला जबाब विचारायचा तो आम्ही निश्चित विचारू। असं देखील एक तक्रार आपल्याकडे आलेली आहे। तिथं जी काही लोकांची दादागिरी आहे ती मोडून काढावी लागेल आणि ती शिवसेना मोडून काढेल। कोणतीची भगिनी आहे, मी तिला लवकरच भेटेल आणि तिच्या शेतात तिला सोबत घेऊन जाईल आणि तिच्या शेताचा तिला ताबा घेऊन देईल। अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा।